परशुराम घाट चिपळूणच्या थोडंसं अलीकडे. घाटातला तिसरा टर्न होता. त्या तिसऱ्या टर्नला गाडी घाटाच्या खाली गेली. एक 10-12 पलट्या खाल्ल्या गाडीने. आता गाडीतून बाहेर निघणार कशा आम्ही, कारण की गाडी पूर्ण चेपलेली. काही हेल्पफुल माणसं खालती आली आणि समोरच्या साईडने आम्हाला गाडीतून आतमधून बाहेर खेचलं. सगळं ते केलं. गाडी वगैरे मुंबईला आणली, गॅरेजला नेऊन टाकली गाडी. रात्री आम्ही झोपायला गेलो तर मी मिसेसला विचारलं की तुला काही दिसतेय का? तर मिसेस बोलली मी डोळे बंद करायला जाते ना तर समोरच्या कर्टनवरती. बापरे. आणि 8 तारखेला आम्ही निघाले गावाला दर्शनासाठी. हळूहळू घाटाच्या सुरुवातीला काय अशी एक डोक्यामध्ये धूनसारखी आली, काय माहिती नाही, किंवा काय म्हणाल तर थोडंसं ना हलकं डोकं थोडंसं ब्लँक व्हायला लागला आणि कंट्रोल माझ्यावरचाच गेला आहे असं म्हणजे कळत नव्हतं नेमकं की आपण कशा प्रकारे गाडी चालवतो आहे. आणि जस्ट घाटातला तिसरा टर्न होता आणि त्या तिसऱ्या टर्नला गाडी घाटाच्या माझ्या हातातून खाली गेली आणि कमीत कमी एक 10-12 पलट्या खाल्ल्या गाडीने. पलट्या खाऊन आम्ही अडकलेलो. आता गाडीतून बाहेर निघणार कसे आम्ही, कारण की गाडी पूर्ण चेपलेली, दबलेली आणि डोअर्सच्या काचा फुटलेल्या, समोरच्या काचा फुटलेल्या, थोड्या काचा लागलेल्या. बाकी कोणाला जास्त काही इंजरी झाली नाही, कोणालाच काय असं काही झालं नाही, पण गाडी पूर्णपणे चेपली गेली. मग मी हॉर्न पकडून ठेवला. गाडी पलटी मारत असताना गाडीमध्ये माझी मेवणी होती, माझी मोठी आई होती, माझी मिसेस आणि मी, 4 जण होतो. गाडीचा हॉर्न दाबून ठेवला म्हणजे लोकांची कोणाची तरी मदत येईल, कारण की आम्ही स्वतःहून बाहेर येऊ शकत नव्हतो गाडीमधून, अशा प्रकारची कंडिशन होती. त्या टाईम पिरियडमध्ये ना लोक ते हे तोडतात, कवळं तोडतात. आमच्या कोकणामध्ये जर कोकणातले कोण जर बघत असतील तर त्यांना कळेल की कवळं काय तोडतात ते. तर ती झाडं जी छाटतात ना त्याचे असे खुंटे आलेले असतात वरती, त्याला ते एका खुंट्याला गाडी अडकलेली. बरं. जर ती गाडी खुंट्याच्या इथून सरकली असती खालती तर मग मात्र ती गाडी स्ट्रेट कमीत कमी 30 फूट खाली गेली असती. मग मात्र आमचं वाचणं पॉसिबलच नव्हतं. त्याच्यामध्ये काही हेल्पफुल म्हणजे अगदी मदतगार माणसं अगदी व्यवस्थित गाड्या थांबवून सुद्धा खालती आली आम्हाला काढण्यासाठी. आणि मग नंतर त्यांनी समोरच्या साईडची काच पूर्णपणे काढली आणि समोरच्या साईडने आम्हाला गाडीतून आतमधून बाहेर खेचला. आम्ही बाहेर आले, वरती आले. मिसेसला वगैरे कुठे थोडंसं लागलं होतं, काय होतं म्हणून आम्ही इमिजिएट पोलिसांनी डॉक्टरकडे ॲम्ब्युलन्स मागवली होती, आम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेले. मला पण चेक केलं. मी इमिजिएट परत हॉस्पिटलमधून गाडीजवळ आलो. त्यावेळेला तिथे आजूबाजूचे गाववाले आलेले होते ना, त्यांनी सांगितलं की तुम्ही हे हळदीचं अंग तुम्ही इतक्या लवकर निघालेच कशाला? म्हटलं आम्ही देवदर्शनासाठी, लग्न होते तर आपण देवदर्शनासाठी जातो ना. ते म्हणतं तुमचं काहीतरी नशीब बलवत्तर आहे, कारण की कालच इथे एक गाडी पडली इंडिका, त्याच्यात पण सेम 4 लोक आणि त्या 4च्या लोक जागेवरती डेथ झाली. बापरे. आमच्या आदल्याच दिवशी 4च्या लोक त्या दिवशी ते लोक जागेवरतीच गेलेले. झालं, आम्ही सगळं ते केलं. गाडी वगैरे मुंबईला आणली, गॅरेजला नेऊन टाकली गाडी, टेम्पोमधून ट्रकमध्ये लोड करून. रात्री आम्ही झोपायला गेलो आमच्या बेडरूममध्ये. आता झोप आली तर माणूस डोळे बंद करतो ना, म्हणजे आता डोळे असे बंद करायला जातो. तर आम्ही असे डोळे बंद करताना ना मला समोर कर्टनवरती काहीतरी काळं काळं असं दिसलं, म्हणून मी परत डोळे उघडले. आम्ही त्यावेळेला एकदम पूर्ण अंधार करून नाही झोपत होते, थोडे डिम लाईट वगैरे आमची तिथे चालते. डिम नाही म्हणजे प्रॉपर, म्हणजे त्याला व्यवस्थित लाईट चांगल्या प्रकारे होतीच तशी. आणि परत एकदा बघितलं, परत दिसते. आणि नंतर म्हणून मी ना
म्हटलं मिसेस काय करते, बाजूला झोपली की ती पण बघते, म्हणून मी मिसेसकडे असं बघितलं तर मिसेस माझ्याकडे बघते त्याच वेळेला. बापरे. मग ते दोघांना दिसत होतं ते तोपर्यंत मला नाही माहिती होतं. आता मी मिसेसला विचारू कसा, आमचं नवीन लग्न झालेलं आहे आणि लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेज होतं. बरोबर. तर आपल्याला काय दिसते, आता समजा तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नसेल, कधी कधी कोणाला नसतो ना विश्वास, की बाबा अरे भूत वगैरे असले काही प्रकार नसतात, काही नसते. मग आपण एखाद्याला सांगायचं म्हणजे आपण स्वतःला वेड्यात काढून घेण्यासारखं झालं ना ते, घेण्यासारखं झालं. हो असं म्हणून मी मिसेसला विचारलं नाही. पण परत असं झालं त्यावेळेला, परत मिसेस मला थोडासा, आता आपल्याला चेहरा बघून आपल्याला कळते ना की काहीतरी समोरच्याला सांगायचं आहे म्हणून. तर मी मिसेसला विचारलं की तुला काही दिसते का. तर मिसेस बोलली मीच तुम्हाला विचारणार होती, तुम्हाला काही दिसते का. बरं. तर मी म्हटलं काय दिसते तुला. तर ते बोलले मी डोळे बंद करायला जाते ना तर समोरच्या कर्टनवरती एक काळा माणूस उभा दिसतोय मला. मी म्हटलं मलाही तेच दिसते, पण मी विचारू कसा म्हणून मी विचारलं नाही. आणि आम्ही परत तरीसुद्धा डेअरिंग केली आणि म्हटलं आपण काय नाही, भास असेल आपला. AC चालू होता आणि ACच्या इथून आम्ही कसं एक टेबल फॅन ठेवलेला पोर्टेबल, तर हॅवल्सचा असा येल्लोवाला छोटा येतो टेबल फॅन, हो असा ग्रिलवाला. तर मिसेस बोलली खरोखर जे आपण बघितलं ते जर हे खरं असेल तर असं तर नाही ना, म्हणजे हे जर खरं असेल आणि हा त्या कोण आहे त्याने जर हा टेबल फॅन आपला चालू आहे तो बंद केला आणि परत चालू केला तर. जस्ट असं मस्करी म्हणून ती बोलली आहे. फक्त तिचे शब्द संपायला आणि टेबल फॅन तिथे बंद व्हायला. हे रिअल हा, आमच्यासोबत असं झालं. आम्ही जस्ट तिथे फक्त ती बोलते आहे की टेबल फॅन बंद झाला आणि परत चालू झाला, तर टेबल फॅन बंद पण झाला आणि चालू पण झाला त्याच वेळी. म्हणजे शब्द बोलून असे संपले पण नसतील आणि त्याच वेळेला ते फॅन बंद झाला आणि चालू झाला. बापरे. आणि असं जवळजवळ 3-4 वेळा त्या फॅनने केलं. आम्ही फॅनचे स्विचेस वगैरे सगळे बंद केले आणि बाहेर आमची मोठी आई झोपलेली, तिच्या बाजूला जाऊन झोपले आम्ही. म्हणजे हा झाला. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्हाला असं कंटिन्यू वाटायला लागलं की आमच्यासोबत कुठली तरी एनर्जी आहे अशा प्रकारे. म्हणून आम्ही नंतर त्या लोटे परशुरामाला गारणंसारखं असं घातलं, प्रार्थना केली की हे बाबा जे काही असेल, जी कुठली काय शक्ती आली असेल आमच्यासोबत, तिला तू परत घेऊन जा. आम्ही तुमच्या नावाने तिथे एक मंदिर ठेवू. मग त्या आम्ही घाटामध्ये ज्यावेळेला नेक्स्ट याला गेलो त्यावेळेला आम्ही मे महिन्यामध्ये, त्यावेळेला आम्ही तिथे मंदिर ठेवून आलो. आणि ज्यावेळेला आम्ही ती प्रार्थना केली ना त्याच वेळेपासून, म्हणजे सेकंड डेपासून तो प्रकार बंद झालेला. म्हणजे हा एक तो लोटे परशुराम बरोबर आमच्यासोबत झालेली ही एक घटना होती. मग ते नक्की काय होतं, त्याच्या मागे कधी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलं? ॲक्च्युली असं आम्ही खास करून काही प्रयत्न नाही केला जाणून घेण्याचा, खरं सांगायचं तर. पण ती जी जाणीव झाली ना आम्हाला की कुठला तरी एखादा तो आत्मा असेल किंवा काय, जे बाकीच्यांच्या याच्या म्हणण्यामध्ये सूक्ष्म शरीरं असतात किंवा काही, तर असा काहीतरी तो एक भूताचा असा प्रकार असेल किंवा काय असेल, ती एनर्जी काय आपल्याला ती सांगता नाही येणार. पण ती एनर्जी एक काळ्या बावल्याच्या स्वरूपामध्ये, पूर्णपणे काळ आहेत ना, त्याला डोळे ना काही, फक्त काळी आकृती पूर्णपणे आमच्या समोर ती उभी राहायची त्यावेळेला येऊन. मग आम्ही लोटे परशुरामाला प्रार्थना केली की बाबा असं काय असेल तर ते तू तुझ्याकडे बोलवून घे, आम्ही तुझ्या नावाने आम्ही तिथे एक मंदिर ठेवू. बरं. मग आम्ही ते मंदिर तिथे ठेवलेलं.